बघा मित्रांनो, कसला भारी दिसतोय ब्रिज. पूर्ण लाइटिंग लावलेली आहे. क्रूज सुद्धा चालली आहे. इथे समोर पाण्यात दिसणारं रिफ्लेक्शन बघा, असं वाटतं एकदम शाईन आली पाण्याला. पंप हाऊस बघा किती सुंदर दिसतंय. चला आता इथे दाखवलंय पुढे लोटस पॉइंट साबरमती रिव्हरच्या साईडला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही अहमदाबाद मध्ये आहोत आणि अहमदाबाद मधील वेगवेगळी ठिकाणे फिरून दाखवत आहोत. तर आज आपण अशाच एका नवीन ठिकाणी चाललोय, ते म्हणजे साबरमती रिव्हर फ्रंट आणि अटल ब्रिज. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दोन्ही ठिकाणं बघायला मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि साबरमती रिव्हर फ्रंटला आपण जाणार आहोत संध्याकाळी 4 नंतर, कारण 4 नंतर जशी जशी संध्याकाळ होईल तसं तसं ते जे सूर्याचं रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला नदीमध्ये चांगल्या प्रकारे बघता येईल. आणि मग त्यानंतर संध्याकाळी 7-7:30 ला आम्ही जाणार आहोत अटल ब्रिजला, कारण तिथे रात्रीची मस्त लाइटिंग वगैरे केलेली असते, ते तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग आता व्हिडिओची सुरुवात करूया आणि निघूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत रिव्हर फ्रंट पार्कला. आपण आता आश्रमाच्या अपोजिट साइडला आलेलो आहोत. हे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, हा आहे रिव्हर फ्रंट पार्क साबरमती रिव्हरच्या साईडला. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर आपण जे गेट बघितलं तिथून त्याची एंट्री नव्हती. आता पुढून एक दुसरं गेट आहे, तिथून एंट्री घ्यायला सांगितलेली आहे. तर चला तिथपर्यंत चालत जावं लागेल. आणि ही साईडला बघा, ही फुलांची झाडं लावलेली आहेत. आणि चालण्यासाठी हा रस्ता पण बघा, एवढा मोठा फुटपाथ दिलेला आहे आणि स्वच्छ आहे. तर मित्रांनो, आलेलो आहोत आतमध्ये. आणि तो बघा, मग आपण तिकडे होतो, तो आहे पलीकडे साबरमती आश्रम. आणि आता आपण आलो आहोत ही रिव्हर क्रॉस करून रिव्हर फ्रंटला. आणि इकडे सूर्य बघा. आणि हा रिव्हर फ्रंट किती चांगल्या प्रकारे मेंटेन केलाय. सगळीकडे गार्डन आणि झाडं सुद्धा व्यवस्थित मेंटेन केलेली आहेत. इथे बघा, लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी एरिया सुद्धा केलेला आहे. इथे लुडो खेळू शकतात. इथे पुढे सापशिडी पण बनवलेली आहे. आणि हा बघा साबरमती नदीवरचा पंप हाऊस. यातून मोठा पाईप टाकून पाणी उपसा केला जातोय. बघू शकता, साबरमती नदीच्या मधोमध बांधलेला आहे. आणि पक्षी बघा किती आहेत त्याच्यावरती. इथे झाडं आणि गार्डन भरपूर असल्यामुळे पक्षी सुद्धा भरपूर आहेत. आणि किती मोठ्या पाईप मधून तो पाणी उपसा केला जातोय बघा. पूर्ण इथपर्यंत आणलाय तो पाईप. आणि इथून साबरमती नदीचा व्ह्यू किती मस्त मिळतोय. सूर्य पण आता मावळतीला आलाय आणि त्याचं रिफ्लेक्शन बघा इथे पाण्यामध्ये. आणि हा पूर्ण व्ह्यू सुद्धा बघा. संध्याकाळची वेळ आहे, आता 5:30 वाजत आलेत. खाली पाण्यात बघा बदक सुद्धा आहे, मस्त निवांत पोहतोय बघा. समोरून सूर्याचा किती मस्त लाईट येतोय आणि तो उभा राहिल्यावरती छान वाटते. पक्ष्यांचा आवाज सुद्धा ऐकू येतोय. पाणी एकदम शांत आहे, पाण्याचा काही आवाज नाही जास्त. बघा इथे मुलांना खेळण्यासाठी झोके आणि सीसॉ वगैरे पण लावलेले आहेत. बाकी खेळणी पण आहे. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे लोक भरपूर येत आहेत इथे. हा रस्ता बघा चालण्यासाठी किती मस्त केलाय, दोन्ही साईडला झाडं. हा बघा कसा बेंच लावलाय फुलपाखराच्या शेपचा. आंब्याचं झाड सुद्धा आहे इथे. बघा किती भारी वाटतं इथे चालताना. पलीकडे पूर्ण लॉन मेंटेन केलेलं आहे. आणि साबरमती नदीच्या एकदम साईडलाच आहे हा रिव्हर फ्रंट. आणि जागोजागी बसण्यासाठी असे बेंच सुद्धा केलेले आहेत, त्यामुळे चालून चालून दमलात तरी कुठेही बसू शकता. आणि नदी बघा, आपल्याला पॅरलल नदी सुद्धा चालली आहे खालून. पंप हाऊस बघा किती सुंदर दिसतंय. सूर्याचा गोल्डन प्रकाश आणि समोर लाईट हाऊस. खाली नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा तो रिफ्लेक्ट होत आहे बघा. आतमध्ये पण असे फुलांचे छान छान झाडं मेंटेन केलेत. फुलं बघा किती लागले त्याला. हे बघा, याला काय म्हणतात माहिती नाही, पण हे भरपूर आलं इथं. आणि ठिकठिकाणी अशा डस्टबिन ठेवलेले आहेत. ते कचरा सगळा सॉर्ट आउट करून टाकायचा आहे. प्रत्येक कचऱ्यासाठी ते वेगळी डस्टबिन आहे, म्हणजे प्लास्टिक साठी वेगळी आहे आणि फूड वेस्ट साठी पण वेगळी आहे. ते बघा रिव्हर साईडला लाईट डेकोरेशन केलंय. आता संध्याकाळ झाली त्यामुळे लाईट चालू केलं त्यांनी, पण अजून तितका अंधार पडला नाहीये.
अंधार पडल्यावरती आणखी छान दिसेल. आणि हे बघा इथे या झाडाला सोलर पॅनल बसवलेले आहेत फांदीवरती. चांगली क्रिएटिव्ह आयडिया केली आहे. तर चला आता खाली जाण्यासाठी सुद्धा गेट ओपन झाले. खाली जाऊन बघूया जवळून. सनसेट व्हायची वेळ झाली आहे बघा. आता सूर्य पूर्णपणे खाली गेलाय. आता काही मिनिटांमध्ये सनसेट होईल. खाली तर आलोय पण आता परत इतकं वरती चढावं लागणार आहे. चला आता इथे दाखवलंय पुढे लोटस पॉन्ड म्हणून. बघूया कुठे आहे. या साईडला चालायला वेगळ्या प्रकारचं फुटपाथ केलंय. मध्ये मध्ये लॉन सुद्धा लावलंय. हा बघा लोटस पॉन्ड. आणि याच्यामध्ये लोटसच नाहीयेत. आणि या पॉन्ड वरती छोटासा आर्टिफिशियल ब्रिज पण बनवलाय. मस्त वाटतंय छोटासा ब्रिज. बघा दोन्ही साईडला पॉन्ड आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे. पण इकडे पण लोटस दिसत नाहीयेत. तर मित्रांनो हा रिव्हर फ्रंट सुद्धा आपला फिरून झालेला आहे. आणि इथे येण्यासाठी फक्त 20 रुपये तिकीट आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी अहमदाबादमध्ये आलात तर इथे नक्की भेट द्या. आणि साबरमती आश्रमाच्या समोरच आहे. त्यामुळे इथून व्ह्यू सुद्धा चांगला मिळतो. तर चला आता आपण जाणार आहोत बाहेर. हे बघा इकडनं आपण आलो होतो. आता तिकडनंच आपण एक्झिट पण करणार आहोत. आणि झाडं बघा किती मस्त लावलेत. चला आता जातोय पुढच्या स्पॉटला. त्यासाठी आता रिक्षा बुक केली आहे. तर निघूया आता इथून आपण. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता पुढच्या स्पॉटवरती. त्याचं नाव आहे अटल ब्रिज. तर चला आता तिथं फिरून घेऊया. आज आपण 2 ते 3 स्पॉट फिरतोय. ते सगळे तुम्हाला आता व्यवस्थित बघायला मिळतील. आणि ते बघा या साईडला रिव्हर फ्रंटचा फूड कोर्ट सुद्धा आहे. आणि या साईडला आतमध्ये एंट्री आहे. आपण आता रोड क्रॉस करून जाऊया पलीकडे. गाड्या भरपूर येतात ते. चला गाड्या कमी झाल्यात. रोड क्रॉस करून घेऊ. चला आलेलो आहे आता आतमध्ये. आणि संध्याकाळच्या वेळेस आल्यामुळं इथं लाइटिंग मस्त दिसतीये. हे बघा इथे रिव्हर फ्रंटचा फ्लावर पार्क आहे. आणि समोरच इथे अटल ब्रिज पण आहे. लाइटिंग बघा किती भारी केलेली आहे. मागे बघा लाइटिंग किती भारी दिसते. आणि आता आपल्याला इकडेच आतमध्ये जायचंय. तर चला जाऊया. समोर गर्दी भरपूर आहे. गर्दी बघा इकडे. आज वर्किंग डे असून पण इथे भरपूर गर्दी आहे. ब्रिजचा बोर्ड बघा मित्रांनो कसला भारी दिसतोय ब्रिज. पूर्ण लाइटिंग लावलेली आहे. आणि खाली साबरमती नदी आहे. इकडे बघा क्रूज सुद्धा चालली आहे. आणि फुल लाइटिंग केलेली क्रूजला. ब्रिजचा व्ह्यू खूपच भारी दिसतोय. आणि लाईटचा कलर पण चेंज होतोय. तर बघा मित्रांनो पाठीमागे ब्रिज किती भारी दिसतोय. आणि संध्याकाळी आल्याचा फायदा झाला आपल्याला. दुपारी आलो असतो तर इतकं बघायला नसतं मिळालं. कारण लाइटिंग वगैरे काही नसते चालू दुपारी. संध्याकाळी इथे मस्त लाइटिंग चालू आहे. पाठीमागे साबरमती नदीमध्ये क्रूज सुद्धा फिरतील. ते गाणे वगैरे चालू आहे त्याच्यावर. मध्ये गेल्यावरती व्यवस्थित दिसेल आपल्याला. चला आता बाहेरून तर बघून झालाय. आता आतमध्ये चक्कर मारून येऊया. चला तुम्हालाही दाखवतो. इथून एंट्री आहे ब्रिजची. तिकीट काढावं लागेल आपल्याला आधी. तिकीट घेऊन येऊया आणि जाऊया आतमध्ये. चला आता तिकीट घ्यायला जातोय आपण. इथे समोर तिकीट काउंटर आहे. 50 रुपये तिकीट आहे पर पर्सन. फ्लावर शो सध्या बंद असणार आहे प्रिपरेशन मुळे. तशी नोटीस लावली ते. दुसऱ्या साईडने बघा. दुसऱ्या साईडने पण खूपच मस्त दिसतोय ब्रिज. चला तर आता आपण तिकीट घेतलेलं आहे आणि जाऊया आतमध्ये. इथे एंट्रीला तिकीट सबमिट करावं लागेल. चला त्यांनी तिकीट स्कॅन करून आपल्याला परत दिलंय. आणि या ब्रिजचे कलर बघा. पूर्ण वरतीचे छत लावलेलं आहे ते पतंगाच्या आकारामध्ये लावलेलं आहे. आणि कलर एकदम मस्त दिसत आहेत. तेवढीच गर्दी पण आहे इथे.
आणि हा ब्रिज असा स्ट्रेट नाहीये, कर्व मध्ये बनवलेला आहे, त्यामुळे आपल्याला असं स्लोप चढत 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 पुढे जावं लागेल. पाठीमागे कलर दिसतायत की नाही मस्त. बघा आता पूर्ण एंडिंग पर्यंत व्ह्यू मिळतोय. हवा पण चालली वरती इथे भरपूर. आणि खाली पूर्ण टाइल्स वगैरे लावलेला आहे, त्यामुळे चालायला काय प्रॉब्लेम नाही. आणि हे बघा मित्रांनो, इथून खाली डायरेक्ट पाणी आहे साबरमती नदीचं. आणि या ब्रिजचे स्ट्रक्चर बघा. आणि इथे जे काळा काळा दिसतंय हे पूर्ण पाणी आहे, अंधारामुळे दिसत नाहीये. इथून जर मोबाईल खाली पडला तर गेला. हे बघा, हा वरती जाऊन कनेक्ट झालाय. इकडे मस्त कलरफुल पतंग लावलेत. पतंग म्हणजे पतंगाच्या शेप मध्ये ते छत लावलेलं आहे. तर हा ब्रिज बघायला तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तर खूप मजा येते हा ब्रिज फिरताना. आणि इथे गर्दी पण वाढत चालली आहे, पण ठीक आहे, तरी सुद्धा आपण फिरून घेऊया पूर्ण. कारण आता आलोय तर हा पूर्ण बघूनच जाऊया. हा पूर्ण बघण्यासारखं पण आहे. आता इथली मधली गर्दी पण कमी झाली आहे, लोक गेलेत पुढे सगळे. आपण जाऊया हळूहळू. इथे स्लोप आहे वरती, असा दिसत असेल तुम्हाला. बघा वरती इथे हॅवमोरचा आईस्क्रीम सेंटर पण आहे. मेन अट्रॅक्शन तर याचं छत आहे, कारण लाइटिंग मुळे कलरफुल ते मस्त दिसतंय. आपण चालत चालत बहुतेक सेंटर पर्यंत आलोय. आणि इथे बघा मित्रांनो, अशी काच लावलेली खाली पाण्यात बघण्यासाठी, पण आता अंधार असल्यामुळे खाली काही दिसत नाही आपल्याला. हा ब्रिज तर खूपच मोठा आहे मित्रांनो. आपण अर्ध्यापर्यंत चालू आहे आताशी. आता इकडे गेल्यानंतर उतार सुरू झालाय, स्लोप संपलाय. आता इकडे उतरणं सोपं होईल आपल्याला, पण रिटर्न येताना परत आपल्याला एवढाच स्लोप चढून यायला लागणार आहे. पण ठीक आहे, या व्ह्यू साठी तर इतकं करू शकतो. इथे समोर पाण्यात दिसणारं रिफ्लेक्शन बघा मित्रांनो. समोर ब्रिज आहे आणि त्याच्यावरून गाड्या चालल्यात. इथे सुद्धा लाइटिंग केलेली आहे आणि त्याचं पाण्यात पूर्ण रिफ्लेक्शन दिसतंय. किती मस्त दिसतंय बघा. असं वाटतं एकदम शाईन आली पाण्याला. आता इकडे बघा स्लोप चालू झालाय पूर्ण, कारण हा ब्रिज कर्व आहे जसं आधी सांगितलं. आता आपण उतरायला सुरुवात केली आहे, परत रिटर्न यायचंय आपल्याला इकडनंच. बघा आता पाठीमागे क्लिअर दिसत असतील कलर्स, कारण आता पाठीमागे स्लोप जास्त झालाय, त्यामुळे कलर्स पण व्यवस्थित येत असतील. म्हणजे आम्ही पण हा व्ह्यू खूप एन्जॉय करतो इथे. तुम्ही पण व्हिडिओ मध्ये नक्कीच एन्जॉय करत असताल. इथून बघा मित्रांनो पूर्ण ब्रिजचा व्ह्यू मिळतोय. आम्ही आता ब्रिजच्या दुसऱ्या टोकाला आलोय, तिथून खूप भारी दिसतंय. तर मित्रांनो आलेलो आहे अटल ब्रिज फिरून आम्ही बाहेर. आणि याचं 50 रुपयाचं जे तिकीट आहे ते पूर्ण पैसा वसूल आहे. तिथून व्ह्यू खूप मस्त येतोय आणि त्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता, इथे गर्दी पण भरपूर आहे. आणि ह्याचा टायमिंग आहे संध्याकाळी 6 ते 9. त्यामुळे तुम्ही जर कधी इकडे आला तर त्यानुसारच प्लॅनिंग करा. तर आमचं तर आता फिरून झाले, तुम्हाला सुद्धा हा व्ह्यू बघताना खूप मजा आली असेल. तर आता आम्ही निघतोय घराकडे. आणि सिनियर सिटीजन साठी 20 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी फ्री आहे. आणि 12 वर्षांखालील मुलांसाठी सुद्धा सूट आहे. तर ठीक आहे, आम्ही आता निघतोय घराकडे. चला. तर मित्रांनो आता पोहोचलोय हॉटेलवरती. आज आम्ही अहमदाबाद मधले भरपूर पॉइंट एक्सप्लोर केले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया अहमदाबादच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.